नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत महागठबंधनला दारुण पराभवाचा सामना करावा लागला। यानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठा निर्णय जाहीर केलाय। काँग्रेसने मविया किंवा मनसेसोबत न जाता स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळे सध्या सगळ्याच पक्षांचं तळ्यात मळ्यात सुरू असताना काँग्रेसने भूमिका जाहीर करण्यात तरी बाजी मारलेली आहे। मात्र या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आम्हाला नव्या भिडूची गरजच नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेसोबत जाण्यास ठाम विरोध दर्शवला होता। काही पक्ष मारहाणीची भूमिका घेतात, ही आमची संस्कृती नाही असं म्हणत वर्षा गायकवाडांनी नाव न घेता मनसेला टोला लगावलाय। खरं तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेतली होती। त्यानंतर मतदार यादीतील घोळ्याविरुद्ध एकत्रित मोर्चाही काढला। मात्र काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची मोठी चर्चा आता सुरू झाली आहे। 2017ला झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अविभाजित शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपने 82 जागी विजय मिळवला होता। काँग्रेसला त्यावेळी 31 जागांवर समाधान मानावं लागलेलं होतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईत काँग्रेसच्या वोट बँकेचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला होता हे निश्चित। मात्र काँग्रेस आणि ठाकरे एकमेकांच्या विरुद्ध लढल्यास मुस्लिम मतांसह मवियाच्या मतांचं विभाजन होईल हे नक्की। याचा थेट फायदा शिंदे आणि भाजपला होऊ शकतो। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानं एक गठ्ठा मराठी मतं सोबत राहतील असा विश्वास ठाकरेंना वाटतोय। मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली हे नक्की। तुम्हाला याविषयी काय वाटतं? काँग्रेसच्या या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला होईल आणि तोटा कुणाला होईल? तुमची मतं कमेंट करून नक्की मांडा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।